हळू आवाज कमी. तू काकूला का ओरडतेस? पिंकी, अगं त्यांना बायकांमधल्या चेष्टा असं म्हणतात. तू नको होऊस मोठी नेता यांच्यासारखी होशील. सॉरी सॉरी बंटी आजोबा. अरे काय चाललंय आपलं? हातपाय घालून चिडून झोप. आज दिवसभर धमाल चालली आपली नुसती. पिक्चर पाहायला बाहेर जेवायला, पण सगळ्यात कमाल होतं ते पिक्चरच्या आधीची भेळ. हो ना? भारी होती. भेळ खावी तर पुण्यातलीच. हे खरं हे खरं. आणि पान. हो तुम्हीच खाल्लंय. अद्भुत पान होता ते. नाही नुसतं पान नाही, असा टप्पोरी पिक्चर मी किती वर्षांनी पाहिला. हो, खरंच. काय करत होता तो? मी भयंकर इतकी घाबरले. मी पहिल्यांदा काय चाललंय, सोडायला आवडतोय की नाही. आता धबधब्यापाशी येऊन उभा राहिला आणि ते म्युझिक वाजलं आणि मी तुझ्याकडे पाहिलं तर तू तोंडात मोठ्याने शिट्टी वाजवत होतीस अलका. मला आवडलंच ते. शिट्टी वाजवली अलकाने, शिट्टी. मी तोंडात बोटं घातली आश्चर्याने. लहानपणापासून मला सवय आहे ग. सवय आहे शिट्ट्या मारण्याची. पण पण लग्न झाल्यावरती काय ना शिट्ट्या मारायला मिळतच नाहीत गो. परमेश्वरा. एक गंमत सांगते तुला. अजून एक सॉलिड आहे सॉलिड आहे. सांग. आमचे हे आहेत ना, हा तर नाही नको नको, नंतर सांग. काय होतंय? एवढा धिंगाणा घालून आता लाजताय ते नाही. काय नाही. काय आहे? ए, तू का खुदू खुदू हसतेस? काय कुणाविषयी आहे? कुणाविषयी? मला कळलं पाहिजे कुणाविषयी आहे. आमचे बाबा. मग तर कळलं पाहिजे. सांग हे नंतर तुला सांगते कमी. नाही आत्ताच. आता काय झालं लाजायला? आता मी सांगते. माझी आई आणि तिच्या मैत्रिणींचा ग्रुप हा अत्यंत टवाळ होता आणि आईच्या मैत्रिणींना माझे बाबा विजय अरोरा वाटायचे. आणि आई त्यांना बघून चिट्ट्या मारायची. अगं अगं त्या मैत्रिणी मला म्हणायच्या तो आला की हे शिट्टी वाजव शिट्टी वाजव. आणि आजपर्यंत त्यांना कळलेलं नाहीये शिट्टी नेमकं कोण वाजवतं. आता मी सांगणारच आहे. बस ए, नाही, आता बस. हे ठरलेलं आहे. मी सांगणार आहे. बस. त्यांचा विश्वासच बसणार नाही. का? सासवडलं बघ मी कशी असते. तिथे फक्त कुकरच्या शिट्ट्या वाटतात. काकू मला शिकवलं शिट्ट्या वाजवायला. आहे त्यात काय सोपं आहे बाई. हे असं असं बाहेर सगळेजण झोपले काय? जागते रहो. All is well. म्हणजे वॉचमननी शिट्टी वाजवली आहे असं वाटेल. तू अजून 2 वाजव. हे बघ एक तुला गंमत सांगू का. नाशिकच्या एक बाई आहे ज्या सासवडला आल्या होत्या. त्या शिट्टीवरती गाणं वाजवतात. अख्खं गाणं नाही, अख्खा कार्यक्रम करतात त्या. किती मस्त. मला तर शिट्टीच वाजवता येत नाही. हे मलाही नाही येत. हे कमाल आहे. हे काय आहे अगं का? येईल, सोपं असतं. नाही पण आता कुठे मला बघ ट्राय. नाही म्हणजे हे अशी तर बिलकुलच नाही. हा सूर पाहिजे ना, शिट्टीला पण सूर पाहिजे. हा याच्यापेक्षा खिडकीतनं वारा येतो ना माझ्या फटीतून, तो जास्ती वाजत असेल. काय हसताय काय तुम्ही? तुम्ही वाजवून दाखवा. हा ओके थांब एक मिनिट. अप्रतिम. अरे मला हसवू नका थांब. हा अगं पण त्याच्यापेक्षा शिट्टी असं तरी म्हणायचं. मला खरंच वाजवता येते शिट्टी. बापरे अलका, काय संस्कारी शिट्टी आहे नाही. मी आता मी अरे का अशा पुसक्या शिट्ट्या मारताय का? बापरे. म्हणते आजोबा
तुम्हाला येते का शिट्टी मारता? नाही. पुरुषासारखा पुरुष असून शिट्टी नाही वाजवताय तुला? कारण मी शिट्टी वाजवणं निषिद्ध मानतो. बापरे. बरं मी एक आयडिया सांगते. तुम्ही सगळेजण सासवडला या आणि सगळ्यांना शिट्टी शिकवूया, त्या बाईला बोलवूया हा आणि शिट्ट्यांचं शिबिर घेऊया. मी एक सांगू का, म्हणजे हे म्हणून दाखवलं तर आपोआप शिट्टी येईल बघ. हा. म्हणजे? हा सुट्टीतलं शिट्टीचं शिबिर. पटपट म्हणायचं 10 वेळा. सुट्टीतलं शिट्टीचं शिबिर. अरे बापरे. बस रे, बरं आता झोपेच्या दिशेने प्लीज तुम्ही प्रवास कराल का? अरे उद्या खरं आमचं शिबिर आहे, मला खूप झोप आली आहे. प्लीज, एकतर तो भुक्कड पिक्चर बघून माझं आधीच डोकं फिरलंय. प्लीज झोपा. भुक्कड होता ना म्हणूनच टाइमपास केला आपण एवढा. मी तर खूपच एन्जॉय केलं बा. खूप एन्जॉय ते केलं. दिसत होतं तुझ्या शिट्ट्यांवरून अगदी. हो फारच मस्त. पण मी विसरूच शकत नाही धबधबा, त्या माणसाची एंट्री आणि ते संगीत. वा वा. हो मला पण खूप पिक्चर आवडला, खूपच आवडला. पण आहे ना ते थिएटर मध्ये थोडी थंडी वाजत होती. अगं ते धबधब्यामुळे असेल. ए तू एक काम कर ना, पुढच्या वेळी जयेशला घेऊन जा. का? अगं जोडीने जायचं असतं ना पिक्चरला. मग अलका मुलं आहे तिथे. म्हणूनच मुलं आहेत. अगं नाही पण मला आधी हे सांगा ना की का गुरुजींना घेऊन जायचं? बाई तू गप ना. ती गोड गई. हे बास बर का, आता मात्र खरंच बास. आई आता लगेच झोप. हो हो आता प्लीज. सगळ्यांनी आता तोंडाची घडी, हातावर बोट. हा कसं करायचं ते सांग तू. हातावर बोट ठेवतो. गेले काही तास मी खूप सहन करतोय. पहिला तो भुक्कड पिक्चर, नंतर 4-5 तास तुमची अथक बडबड आणि उगीच उगीच खिदळणं. अरे माझा सहनशक्तीचा अंत झालाय. मला खूप झोप येते. मला प्लीज नाही, इथे मला झोप येऊ शकत नाही. नाही हरलो मी. मी चाललो. अरे अहो आजोबा. मला खूप झोप आली, मला झोपू द्या प्लीज. प्लीज. काय पडलं? कोण आहे? अरे बंट्या. आय एम सॉरी. काय झालं? धडपडतोय. अरे मला खूप झोप आली, मला माफ करा प्लीज. अरे काय झालं काय पण? प्लीज. मला खूप झोप आली, मला खूप झोप अरे येते. मग आम्ही काय अदृश्य आहोत का इथे? झोपलेलो दिसलो नाही तुला? प्लीज सॉरी, मला झोपू द्या, मला खूप झोप आली. अरे पण काय झालं ते तर सांग. मी या बायका, मी उगाच गेलो यांच्याबरोबर थिएटरला, उगाच यांच्याबरोबर झोपलो. नुसत्या खिखी करत बसल्यात, झोपून देत नाहीयेत मला. मला खूप झोप आली आहे प्लीज. अरे काय विषय काय झाला नेमका? विषय कसला? कोणत्याही विषयावर हसत असतात. माझ्या मैत्रिणी पण असल्याच. हो पण त्यांच्याशिवाय तुला चैन पडत नाही असं कळलंय मला. मी सतत त्यांच्याशी फोनवर बोलत असतो तसं ऐकलंय मी. सतत नाही रे, काही बौद्धिक विषयावर काम असलं तरच त्या मला फोन करतात. आणि प्रत्येक विषय मी नाही त्यांना एंटरटेन करत. ए तू एवढं जड काय बोलतोस रे? तुझ्या मैत्रिणी कसल्या आहेत बघायला पाहिजेत एकदा. जड नाही रे, बेसिक हुशारला आपण काय करणार नाही का? बरोबर आहे ते, बरोबर आहे ते म्हणा. बरं ऐक ना. प्लीज प्लीज मी पाया पडतो. मला खूप झोप आली, माझ्या डोळ्यात खूप झोप आहे. मला झोपू दे. दिसतंय. झोप 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 प्लीज. झोप शांतपणे झोप. या बायकांना कुठल्या तरी बेटावर नेऊन सोडलं पाहिजे जिथे परतीची बोटच असेल. तर झोप सोडूया, आपण सोडूया बेटावर. झोप. अरे हा झोपला एका सेकंदात घोराला पण लागला आणि आपली झोप उडवली. नाही तर काय. अरे देवा. पाणी घेणार आहेस? हो दे थोडं. घे. थँक्यू.
झोपा. काय रे, कोणाचा फोन आहे? जाऊ दे असंच. ओम दादा, एक विचारू? बोल ना. तू बाबांना शेती का देतोयस? कारण मला वाद नको आहेत आणि मला पैशांची हाव कधीच नव्हती. माझ्यासाठी माणसं खूप महत्वाची आहेत म्हणून. ऐक ना, म्हणजे मी अजून तितका जवळचा नाहीये तुमच्या, पण मला जर इथेच काम मिळालं तर मी इथे राहू शकतो या घरात? नाही म्हणजे दुसरीकडे माझी सोय होईपर्यंत मग जाईन मी. ऐक, झोप काय येणार नाही आता. कॉफी घेणार आहेस? नाही नको मला. तुला हवी असेल तर घेतो. हो बाबा, तुम्ही एवढ्या रात्री का फोन करताय मला? मी फोन नाही केला तर तुला आपणून करता येत नाही का? अहो बाबा, मी करणारच होतो, राहून गेलं गडबडीत ते. अरे असं काय अगदी मोठ्या कामात अडकलायस की साधा एक फोन करता येत नाही तुला? बाबा इथे झोपलेत सगळे, मी नंतर बोलतो तुमच्याशी. अरे ते झोपलेत ना, मग त्यांना त्यांच्या झोपेची काय ती काळजी घेऊन दे ना. तू कशाला त्या भानगडीत पडतोयस? बर मला आता सांग काय काय झालंय ते. हो कशाचं काय? अरे तुझ्या डोक्यात ना भुसा भरलाय का? बाबा काही झालेलं नाहीये इथे, आणि तुम्ही प्लीज माझ्याशी अशा भाषेत नका बोलत जाऊ. एकतर तुम्ही मला इथे का ठेवून गेला ते नाही कळत आहे मला. गाडीची अक्कल नाही पण राग अगदी नाकावर असतो तुझ्या. अरे आजूबाजूला नीट बघ असं आपण म्हटलं होतं ना. त्यांच्या घरात नक्की काहीतरी गडबड चालू आहे. तुला नक्की काय मॅटर आहे ते बघायला सांगितलं होतं ना. बाबा इथे काही गडबड नाहीये आणि काही मॅटर नाहीये, आणि मला आता तुमच्याशी नाही बोलता येत आहे. ओम दादा जागा आहे इथे. मी उद्या फोन करतो तुम्हाला. बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाही नाही परत सुरू नका. काय करत होतो आपण काल? किती वेड्यासारखे वागलोय, अशक्य. गुरुजी तर इतके वैतागले होते ना रात्री माझ्यावर. हो का? हो मी झोपेतही हसतच होते. ते मला ओरडलेच, हे बघ उगीच हसू नको नाहीतर आपलं बाळ निर्लज्ज होईल. निर्लज्ज का होईल? हो कारण आपण ओरडल्यावर ते हसतच राहील म्हणे. तुम्ही काय म्हटला तरी? मी हसले आणि झोपले परत. ऐका देवा, याला हसायला येत नाही. हा समीर बरोबर असतो ना सध्या. ओम, काय रे? काय? काय झालं? असं का बसलायस? बस बस ना. काय? काल रात्री समीर काकाशी फोनवर बोलत होता. काय? तो विचारत असावा बहुतेक की तिकडची काही गडबड कळली का, मी नक्की काय चालू आहे वगैरे वगैरे. मग काय म्हणाले ते कळलं का सगळं त्यांना? तेच तर कळत ते ना, हाच तर प्रॉब्लेम आहे. पण फोनवर काय बोलला तो? काही नाही, आता इथे सगळे आजूबाजूला झोपलेत, मी नाही बोलू शकत असं म्हणून फोन कट केला त्याने. ओम दादा त्यांना इकडचं काही कळलं आणि ते कोर्टात बोलले तर?
नाही, त्या दिवशी शोभना मावशी आली होती ना, तर समीर दादा मला विचारत होते की काकू आली आहे का इकडे. अरे म्हणजे त्याला असं वाटतं की तुझी आई अजूनही इथे येते. म्हणजे समजा त्याला हे कळलं की आपण शोभना मावशींना तुझी आई म्हणून सांगतोय, तर त्याला सगळंच कळेल. आपण सावध राहायला हवं. शोभना मावशी इथे असेपर्यंत ना त्याला कशात तरी गुंतवून ठेवलं पाहिजे. हो, पण कुठे? बंटी आणि पिंकीने काही गोंधळ केला तर? हो करेक्ट आहे. कुठे आहेत ते आता? ते शिबिराला जायची तयारी करत असतील. आवरलं असेल त्यांचं, मी बघून येते. तू रिक्षा घेऊन ये पटकन. हा? मी काय करू? अगं घाबरू नकोस, आम्ही आहोत ना. आणि घाबरल्यासारखं अजिबात दाखवायचं नाही. सगळं नॉर्मल आहे असं दाखवायचं, काहीच घडलं नाही असं दाखवायचं. आपल्याला काही कळलेलं नाहीये. हा चल. घाबरायचं नाही, नॉर्मल राहायचं. या ऍप्लिकेशनमध्ये ना तुला पेंटिंग करता येईल. आटप नाही का तुमचं? चला आटपा, रिक्षा आली बाहेर. आई आणि कॅमेरा काय राहिले का बघायचं? मिळाला. हे का पाणी आणि पोरांसाठी खाऊ ठेवलाय. बघतोय मेगापिक्सलचा आहे तो. कधीलच ना. दिलं हे बघ. त्याला सांगा ते त्याचा मोबाईल द्या. ए, बंटी त्याचा मोबाईल दे त्याला परत. 5 मिनिटं ऐक ना. नको दिवस अरे तो ऐक ना सम्या ऐक ना, हे ऑप्शन आहे ना. सम्या एक दे ना. सॉरी सम्या दादा, सॉरी सम्या काका. पुरे दादा पुरे आहे. ऐक ना, हे जे ऍप्लिकेशन आहे ना, बरं अलका, अगं तुम्ही निघेपर्यंत थांबता आलं असतं तर बरं झालं असतं. पण ऑफिसमधनं फार फोन येत आहेत ग मला. अगं नाही निघ तू आता. आणि आम्ही सुद्धा निघतोच आहोत. हो हे शोभना, पण काल खूप मजा आली अगं. खरंच खूप इतकं बरं वाटलं ना मला. अगं मी पण इतक्या वर्षांनी एवढी हसली आहे ना. आणि मला ना शाळेतली मैत्रीण भेटल्यासारखं वाटलं. करू की रिलॅक्स होते मी. थँक्यू. माझी येशू इतकी लकी आहे ना, इतकी छान सासू मिळाली आहे तिला. अगं सासू नाही काही, मैत्रीण. झालं परत त्यांचं सुरू. ऐका ना. हा असे जवळ ना. हा थांबा असेच थांबा. जरा ब्लर आलाय की नाही. अजून एक काढ ना उभे. हा अजून एक काढतो. हा बरोबर आला एकदम. हा आणि तुम्ही पण अवॉइड व्हा ना, म्हणजे आपण एक सगळ्यांचा असे फोटो काढू. अवॉइड व्हा ना. अवॉइड हा एकत्र या म्हणजे. हा मस्त फोटो आहे. हा मस्त. आम्ही पण बाय. तुला काय बाय करते? बंटी चल आता. आणि सासवडला हे कालचं काही बोलायचं नाही. सॉरी काय ना, मी आले. बोलून जाशील. अगं आई मी घेते बॅग. असू दे आता, चल लवकर. उशीर झालाय. अरे बंटी तुझी बॅग कुठे आहे? सॉरी माझी बॅग. अरे बॅग विसरलास की इथं? बॅग अरे ते फोटो फॉरवर्ड करा मला. हो करतो. हळू जा. हा बंटी अरे पण कुठले फोटो? अरे तो शेवटचा काढलेला ना, त्या 2 आयांचा, ओमदादाची आई आणि ईशाताईची आई. हा त्यांचा. प्लीज मी चाललो. ओमदादाची आई आणि ईशाताईची आई. ओमदादाची आई आणि ईशाताई. हा सुटलो बुवा. हे धरा एक मस्त चहा कर ना. ए त्यांना बसू दे, मी करते चहा पटकन. हे काय झालं? तू डोकं धरून का बसलीस? काय होतंय? बरं वाटत नाही का? डॉक्टरांकडे जायचंय? अरे रडते ही. काय झालं? सॉरी का कशासाठी सॉरी? माझ्यामुळे झालंय सगळं. तुम्ही सांगितलं होतं ना समीर दादांसमोर सावध राहायला, मी नाही राहिले आणि झालं सगळं फुटलं. ओमदादा आपलं सगळं फुटलं. अगं काय फुटलंय? तू काय बोलतेस? काय बडबडतेस तू? ओमदादा मगाशी ते झालं ना, मग नंतर बंटी गेला आणि तो परत आला. कारण आणि त्यांना समीर दादांना सांगितलं की ते पाठवू मला, आणि नाही सगळं गुपित फुटलंय आपलं. एक मिनिट. आता यापुढे एकही वाक्य रडत म्हणणार नाहीस. न रडता म्हणायचं. हा आम्हाला कळेल अशी इच्छा आहे की नाही तुझी, ते आमच्यापर्यंत पोहोचू दे. आम्हाला याच्यात काहीच कळत नाहीये. हा कळेल असं बोल.
कळेल असं बोल. एक मिनिट वहिनी, खरंच काहीच कळत नाहीये, तर जरा डिटेल नीट सांगता का? हा. एक मिनिट. पहिलं वाक्य मनात क्लिअर आहे, ठरलंय, कन्फर्म आहेस? हा, पुढचं येईल आपोआप. गप्रे, तुम्ही सांगताय ना वहिनी? हा. हा ईशा वहिनी, मगाशी तुमच्या आई आणि शोभना मावशींचा फोटो काढला बंटीनं. हो. आणि तो मोबाईल समीर दादांचा होता. बंटी परत आला आणि म्हणाला समीर दादांना की ईशा वहिनीच्या आईचा आणि ओम दादांच्या आईंचा फोटो मला पाठव. बरोबर. मग अहो त्या शोभना मावशी होत्या. हा, मग बरोबर आहे. शोभना मावशी ओमचे. ओम. आलाय माझ्या लक्षात. समीर काय म्हणाला त्यावर? अरे ओम दादा, हा बंटी कुणाला तुझी आई म्हणत होता? ये बस. एक मिनिट, तुम्ही घाबरू नका, मी बोलतोय त्याच्याशी. तुला का हवी आहे ही माहिती? सॉरी, तुला वाईट वाटलं का? माझा तसा हेतू नव्हता ओम दादा. अरे नाही, वाईट नाही वाटलं मला. हा प्रश्न खूप लोक विचारतात मला. ही सगळी मंडळी कोण आहेत, काय सांगू मी त्यांना? आणि कधी कधी माझ्या मनात विचार येतो की का सांगू मी त्यांना. पण मी तुला सांगणार, कारण तू भाऊ आहेस ना माझा, सख्खा चुलत भाऊ, रक्ताच्या नात्याचा. तुला सांगणार. शोभना मावशीला मी आई मानतो.